गेल्या अनेक वर्षापासून नाट्यप्रेमींच्या वतीने लातूर शहरात नाट्यगृहांची उभारणी व्हावी अशी मागणी सातत्यानं होत होती। त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जागेत नाट्यगृह उभारणी सुरू देखील करण्यात आली होती। मात्र नाट्यगृहाचे काम अर्धवट सोडून कंत्राटदारांनी पाठ फिरवली, त्यामुळे नाट्यगृह उभारणीचं काम रखडलं होतं। मात्र आता नव्यानं दुसरा कंत्राटदार नेमून मुंबई आणि नांदेडच्या नाट्यगृहाच्या धर्तीवर लातूरचे नाट्यगृह लवकरच उभारण्यासाठी 25 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे। त्यामुळे नाट्यप्रेमींना आता दिलासा मिळाला असून नेमकं कुठपर्यंत नाट्यगृहाचे काम झालंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून नाट्यगृहाचे काम जे आहे ते सुरू होतं। मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे काम अर्धवटच या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार काल पालकमंत्री शिवेंद्रराजेसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली। त्यामध्ये त्यांनी नमूद केले की नाट्यगृहासाठी 25 कोटी रुपये जे आहेत ते या ठिकाणी नव्याने मंजूर करण्यात आलेले आहेत। आपण पाहू शकतो हे नाट्यगृह जे आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी या नाट्यगृहाचं बांधकाम जे आहे ते सुरू होतं। मात्र गेल्या काही महिन्यापासून कंत्राटदारांनी या ठिकाणी असमर्थता दाखवल्यामुळं गेल्या अनेक महिन्यांपासून हे बांधकाम अर्धवटच या ठिकाणी सोडण्यात आलं होतं आणि या तांत्रिक अडचणीमुळे हे जरी बांधकाम रुकलेलं असलं तरी येत्या काही दिवसामध्ये कंत्राटदार बदलून या ठिकाणी वेगळं जे दुसरे कंत्राटदार या ठिकाणी नेमून जे नाट्यगृहासाठी स्ट्रक्चर हवं आहे, ज्या पद्धतीनं मुंबई असेल किंवा नांदेडमध्ये नव्यानं झालेले जे नाट्यगृह आहे या नाट्यगृहाच्या आकृतीनुसार किंवा त्याच्या नकाशानुसार किंवा त्याच्या जडणघडणीनुसार ज्या पद्धतीचं नाट्यगृह या ठिकाणी हवं आहे त्या पद्धतीचं नाट्यगृह या ठिकाणी बांधण्यात येणार असल्याची माहिती देखील पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काल नियोजन समितीच्या बैठकीमध्ये दिलेली आहे। आणि यासोबतच पाहायला गेले तर नव्याने या नाट्यगृहाचं जे बांधकाम आहे ते आता सुरू होणार असल्याची चिन्ह या ठिकाणी निर्माण झालेले आहे। हे बांधकाम पुन्हा एकदा सुरू होणार असल्यानं या ठिकाणी कुठे ना कुठे हे रखडलेले जे बांधकाम आहे ते लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी जी आहे ती अनेक दिवसांपासून नाट्यप्रेमींची आहे आणि त्यामुळं या नव्याने 25 कोटी आलेल्या मंजूर झालेल्या आणि कंत्राटदार पूर्णपणे बदलणार असल्यामुळं कुठे ना कुठे या बांधकामाला आता वेग येणार असून हे नाट्यगृह जे आहे ते लवकरात लवकर या ठिकाणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील पालकमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर हे नाट्यगृह जे नाट्यप्रेमींची आवड या ठिकाणी बनत चाललेली आहे, याची उत्सुकता नाट्यप्रेमींना लागलेली आहे, तर लवकरच नाट्यगृह सुसज्ज आणि नाट्यगृह जसं पाहिजे त्या पद्धतीनं या ठिकाणी बांधकाम होणार असून ह्या नाट्यगृहाची लवकरात लवकर या ठिकाणी पुन्हा नव्यानं बांधकाम कंत्राटदार बदलून या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे कुठं ना कुठं नाट्यप्रेमींच्या मनामध्ये आता समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे। कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल। Thanks for watching Ekmat Digital.